नमस्कार. लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहिलं की आता दुसऱ्या फेरीमध्ये कान्हा जिंकलेला असतो आणि कान्हा आता दुसऱ्या फेरीमध्ये जिंकलाय म्हटल्यावर हा विक्रम मात्र त्याच्यावर फार जास्त चिडलेला असतो आणि आता तो सिगारेट पिणार. तेवढ्यातच तिथे कान्हा आता माचीसची काडी पेटवून घेऊन येतो आणि आता कान्हा त्याला बोलत असतो की हे काय, ही सिगरेट वगैरे खूप हानिकारक असतं शरीरासाठी वगैरे, असे सिगरेट वगैरे प्यायची नसते आणि अशा काड्याही करायच्या नसतात दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे काय केलंस तू, काल मला फॉलो केलंस आणि आज तर तू चक्क माझी नक्कलच केलीस वगैरे. तर आता विकी त्याला धमकावत असतो की मी ते काही केलं हे महत्त्वाचं नाही आहे, पण मी जिंकलो हे महत्त्वाचं आहे, बाकी मी कसा जिंकलो ते महत्त्वाचं नाही. आता कान्हा त्याला धमकावतो, म्हणतो ए फुकट्या, आता स्वयंवर तर मीच जिंकणार आहे, त्यामुळे तू काय कर, उद्या येताना ना असं 1-2 सिगरेट नको आणू, असा चांगला सिगरेटचा स्टॉकच घेऊन ये, उद्या तुला कामाला येणार आहे वगैरे. आणि तो आता विक्रमवर असा हसत असतो आणि हसतच त्याला धमकी वजा समजावणं वजा धमकी देऊनच तो तिथून जायला निघतो. आता कान्हा इकडे त्याच्या बाईकला किक मारणार, तेवढ्यातच सखी तिथे येते आणि त्याच्या बाईकची चावी काढून घेते. आता मात्र कान्हा तिला विचारतो की हे सगळं काय चाललंय बेबी सरकार, म्हणजे आता मी जायला निघालोय तर तुम्ही माझी चावी का घेतली आहे. त्यावर सखी सांगते की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तरच तुला चावी भेटेल. तर कान्हा विचारतो तिला, काय प्रश्न आहे तुमचा, तुमचे प्रश्न कधी संपणार आहेत. त्यावर सखी त्याला विचारते की तुला कसं माहीत झालं कृष्णावळचा अर्थ, कोणी सांगितला तुला अर्थ. आता कान्हा तिला सांगत असतो की मला त्यानेच सांगितला अर्थ. आता सखी विचारते त्याने म्हणजे कोणी, म्हणजे तू चिटिंग केली आहेस का. तेव्हा कान्हा सांगतो की कृष्णाने सांगितला मला अर्थ. त्यावर सखी बोलते की भगवान श्रीकृष्णांनी तुला कसा अर्थ सांगितला बरं. त्यावर कान्हा सगळा झालेला प्रसंग सखीला सांगतो. आता सखी ही त्याला चावी देते आणि कान्हा आता गाडीला किक मारून जायला निघतो, पण गाडी काही मात्र सुरू होईना. तेव्हा सखीला खरं तर तिची ही इच्छा असते मस्त अशी बाईक वगैरे चालवायची आणि ती तिची इच्छा आता कान्हाला बोलून दाखवते. तर कान्हा बोलतो की जमेल का पण तुम्हाला वगैरे. आता सखी मात्र त्याचं काही एक ऐकत नाही व त्याला डायरेक्ट धमकीच देते, तू जर मला आता बाईक चालवू दिली नाही तर मग मात्र मी तुला या स्वयंवरामधनंच बाद करते वगैरे. आणि आता ती बाईकला किक मारत असते, तर खूप प्रयत्नांनंतर किक बसते आणि बाईक सुरू होते. तर सखी ही फार आनंदलेली असते. कान्हा आता इकडे चाळीमध्ये आलेला असतो आणि दुसरी फेरी जिंकल्यामुळे खरं तर चाळीतले लोक फार खुश असतात आणि वाजत गाजतच त्याचं स्वागत करतात. तर दाभाडे काकूसुद्धा कान्हाला सांगतात की आम्हाला विश्वास आहे पुढची फेरीसुद्धा तूच जिंकणार आहेस म्हणून. तर आता सर्वजण निघून गेल्यानंतर मात्र कान्हा विचारात पडतो की माझं खरं नाव वगैरे यांना समजल्यानंतर हे लोक मला असंच प्रेम देतील का. त्यावर किरण त्याला सांगतो की तसं नाही रे, पण मला फक्त इतकंच वाटतं की तू स्वयंवर जिंकल्यानंतर नात्याची सुरुवात असं खोटं बोलून करू नकोस. तर सखी आता इकडे तिच्या आईला म्हणजेच तेजस्विनीला भेटायला आलेली असते. तर तेजस्विनी तिला बोलते की खूप छान झाला आजचा सर्कशीचा खेळ. नाही म्हणजे तुला ह्या अशा आयडियाज कोण देतं बरं. नाही, तुझ्या डोक्यामध्ये तर हे असं काही येणार नाही, कारण तू किती बावळट आहेस ते मला माहीत आहे. कोण देतं तुला अशा सगळ्या आयडियाज वगैरे, असं बोलून ती सखीचा आता खरं तर अपमान करत असते. तर सखीही तिला बोलते की हो ना, मग इतकी बावळट जर आयडिया होती माझी तर तुम्हाला कसा कृष्णावळचा अर्थ माहीत नव्हता बरं, आणि शोधला तर कोणी, तुमच्या त्या ड्रायव्हरने. आता मात्र सरकार सखीवर फार चिडते व बोलते की माझ्या माणसाला काही बोलायचं नाही. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विकीचे गुंड जे असतात ते कान्हाला किडनॅप करतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या फेरीमध्ये आता कान्हा सोडून बाकी सर्व उमेदवार आलेले असतात. आता सरकारही फार चिंतित असते आणि कान्हाला कॉल करत असते, पण किडनॅप असल्यामुळे कान्हा काही तिचे कॉल उचलू शकत नसतो. तर आता विकी जो असतो तो सांगतो की फक्त कान्हा आलेला नाही आहे आणि कान्हासाठी आम्ही सर्वजण आता किती वेळ त्याची वाट पाहत बसणार वगैरे, आपण स्वयंवर सुरू करूयात. तर सखीही तेच बोलते की जर कान्हा येणार नसेल या स्वयंवरासाठी तर कान्हाशिवायच हे स्वयंवर सुरू करावं लागेल. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सरकार जी असते ती फार
चिडून गेलेली असते. तर कान्हा येईल की नाही स्वयंवरासाठी हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड पाहायला विसरू नका.